हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? मस्त आहात ना? मी राजेश्री पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत करते. चला, आता सुरुवात झालेली आहे व्लॉगला. आणि ना, आज रविवार आहे आणि आज आमच्याकडे खास असा नाश्ता तयार होतोय, तो म्हणजे अप्पे. तर आम्ही त्याला फड्ड म्हणतो. आमच्याकडे ना साऊथ साईडला म्हणजे हुबळीमध्ये फड्ड म्हटलं जातं. तर तुमच्या इथे अजून काय वेगळं नाव असेल तर मला कमेंट करून सांगा. आणि इथे नम्रता तयारी करते सगळी, कारण नमाने बनवायला घेतलेली आहे. तर फर्स्ट राऊंडमध्ये जरा म्हणजे चिकटलेले, पण तरीसुद्धा तिने छानपैकी काढले. आता सेकंड अटेम्प्ट चालू आहे आणि आता लेट सी कसे निघत आहेत ते. आणि हे पीठ ना मी रात्री भिजत घातलं गरम पाण्यामध्ये. त्यानंतर आता सकाळी वाटून घेतलं आणि सकाळी वाटल्यानंतर त्याला चांगलं फेटून घेतलेलं आहे. आणि मस्त सकाळी वाटलं तरी सुद्धा ना छान होतात. फक्त जरा चांगलं फेटायचं त्याला. आणि फेटल्यानंतर बघा आता मस्त रिझल्ट येईल. नमाने आता जे घातले तसं मला वाटतं. लेट सी. कर सकती हो पलट. नमानेला पूर्ण आणि नम्रताने आज संडेची साफसफाई अशी पूर्ण केली. इथे बघा पूर्ण जागा जी आहे क्लीन केली. भांडी वगैरे लावायची होती तेवढी लावली आणि आता भांडीसुद्धा तीच घासणार आहे. तर आज मला रिलीफ आहे. आणि संडे म्हटलं तर माझा एक खास असा दिवस असतो. आणि तुम्हाला माहिती आहे का, संडेबद्दल स्पेशल सांगू, मी लहान होती ना त्यावेळेला संडेच्या दिवशी मला असं वाटायचं की मी नवीन कपडे घालायला हवे. आणि मी दर रविवारी मस्त एक नवीन माझा फ्रॉक नवीन ड्रेस काढणार आणि घालणार. म्हणजे स्कूल डेजमधलं मी सांगते. आणि त्यानंतर ना मला काय आंबोडा घालायला खूप आवडायचं. आणि मला त्यावेळेला स्वतःचा आंबोडा घालता यायचा नाही. तर माझ्या मावशीची मुलगी म्हणजे शोभाक्का आहे ना, ती छान आंबोडा घालायची. तर मग मी तिच्याकडे जायची, म्हणायची मला आंबोडा घालून दे. कधी कधी तिला कंटाळाला ती नाही म्हणायची ना, तर मी मग अजून एक होती आमच्या इथे सोनी म्हणून मुलगी होती, तिची आई, सोनीची मम्मी म्हणायचो आम्ही तिला. तर मी तिच्याकडे जायची ना मग, आणि तिच्याकडून मग मस्तपैकी ना आंबोडा घालून घ्यायची. काय माहिती त्यावेळेला मला एवढा का आंबोडा घालायला आवडायचा, बापरे. आणि आता केसांना हात लावत हा, मला एक पण केस ओढला गेला ना तर त्रास होतो. सो असं असतं. तर तुमच्यापैकी कोणाला असं काहीतरी लहानपणीचं असेल ना, आवडत असेल, काहीतरी स्पेशल असेल तर मला कमेंट करून सांगा. कसं असतं ना, अशा काही वेळेला ना एक एक गोष्टी आपल्याला आठवत असतात आणि मग त्या शेअर करायला मला आवडतात. तर चला, हो मस्तपैकी झाले ते बघा. नवा सेकंड पार्ट साईडला पण होऊ झाले फिरवलेले. ओके, बघा पटापट एकदम नवा स्मार्ट झाली आहे. आय एम स्मार्ट हो, मी बनवलंय तुला. आय एम नाही. मैं बनी. इट्स ओनली बिकॉज ऑफ मी. बट मैं बनी. अगर नहीं बनना होता तर मी बघ कशी मस्त तयार झाली आहे. तू पण हो, जरा संडे आहे आज. संडे म्हटल्यानंतर कसं एकदम स्मार्ट व्हायला पाहिजे, असं तयार होऊन राहायला पाहिजे. सगळं आरामात केलं पाहिजे. चलो, तर आता चटणी अजून फोडणीला द्यायची आहे. त्याच्यामध्ये मी चटणी वाटून ठेवली आहे. ओलं खोबरं, थोडी लसूण, कोथिंबीर आणि काय त्याच्यामध्ये कढीपत्ता आणि चिंच, थोडीशी चिंच भिजत घातली होती ती, लसूण सांगितलं मी, आणि मीठ, या सगळ्या. आणि थोडंसं साखर घातली तरी चालते. आणि याला आता फोडणी द्यायची. मस्त एकदम चटणी तयार. आणि चला, आता आमची सकाळ झाली आहे आणि इथे तेजू पण आलेली आहे. आणि तेजूच्या हातात पहा एवढं मोठं पॅकेट आहे, पण एक तर देईल तर ती आम्हाला. तेजू मला देणार का एक? ओ माय गॉड, अरे बाप रे, व्हॉट अ सरप्राईज. हे बघा, तुमच्यासमोर मी सांगितलं आणि मीच इथे रॉंग झाली. तेजूने दिलं मला. थँक्यू तेजू. से वेलकम. ओ आणि ग्रिलमध्ये बघा किती छानच बसली आहे ती. तुला दाखवू? ओके, दाखवते. हां, तेजूला असं आहे की फ्रंट कॅम कर आणि मला पण दाखव. तिला कळलंच नाही की मी तिलाच दाखवत होती. हे बघ, तेजू दिसते. से हाय. तेजू हाय कर सगळ्यांना. हाय, हाव आर यू विचार. चला, मी पूजा करते, आधी बत्ती करून घेते आणि त्यानंतर मग नाश्ता करायला होईल. हे पहा, मस्त एकदम अप्पे झालेले आहेत आणि एकदम मस्त अशी टेम्पटिंग अशी चटणी. वाव. चलो, आता आपण नाश्ता करूया. तेजी, यू वॉन्ट नाश्ता? हां,
दर्शनला इथे नाश्ता हवा आहे. दर्शनला म्हटलं त्याचे कपडे घडी करून ठेवलेत लावायला. तो बसलाय मस्त घेऊन मोबाईल. दर्शन आधी नाश्ता मग काम. ओके चल आंटी झालंय आता सगळं. नक्की वाटी चला. कोणती फिरवेन अगदी. अगं चांगलं दिसतंय चप्पल. चप्पल छान आहे, हेच घाल. शूज कोणते घालणार तू? दाखव जरा. थांब. बघू हे घालणार, त्यापेक्षा हे छान आहे ना. तू शूजच घालणार माहिती आहे. चला आता इथे मी कैरीचं लोणचं, गोड लोणचं करत आहे, ज्याच्यात मी गूळ घातलेला आहे. आणि मला गूळ घालून केलेलं ना खायला खूप जास्तच आवडतं. एकीकडे मी आता इथे डाळ लावलेली आहे आणि माझी भाजी तर ऑलरेडी झाली आहे. कांद्याच्या पातीची भाजी केली आहे. चपातीचं पीठ मळून ठेवलेलं आहे. आता फटाफट चपात्या बनवून घेते, म्हणजे माझी जेवणाची तयारी पूर्ण झाली.